विद्यार्थी मित्र हो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रीय हित संबंधाची संकल्पना त्या ठिकाणी बघितलेली आहे. राष्ट्रीय हित संबंध कशा स्वरूपाचे परिस्थितीजन्य बदलत असतात, राष्ट्रीय हित संबंधाची व्याख्या त्या ठिकाणी आपण बघितलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये राष्ट्रीय हित संबंध जोपासण्यासाठी प्रत्येक राष्ट्र अनेक तंत्रांचा किंवा मार्गाचा त्या ठिकाणी वापर करत असते. मग ही तंत्रे किंवा मार्ग कोणकोणत्या स्वरूपाचे असतात याची चर्चा या ठिकाणी आज आपण करणार आहोत. कारण राष्ट्रीय हित संबंध संवर्धनासाठी प्रत्येक राष्ट्राचे काही तंत्र किंवा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यामध्ये राष्ट्रीय हित संबंधाच्या जपणुकीसाठी व संवर्धनासाठी प्रत्येक राष्ट्र हे स्वतः प्रयत्नशील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो. जसे जबरदस्तीचा किंवा दमनशक्तीचा मार्ग असेल, इतर राष्ट्रांशी युती करणे, राजनयाचा मार्ग, आर्थिक मदत, प्रचार, सामूहिक सुरक्षितता अशा अनेक मार्गांनी राष्ट्रे आपल्या हित संबंधाचे संरक्षण करत असतात. जबरदस्तीच्या किंवा दमनशक्तीच्या मार्गात प्रत्यक्ष लष्करी सामर्थ्यांचा वापर, आर्थिक बहिष्कार, राजनैतिक संबंध तोडणे, विशिष्ट राष्ट्राला आर्थिक कोंडीत पाडण्याचा प्रयत्न करणे, आक्रमणाचा प्रतिकार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी केला जात असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शीतयुद्धोत्तर काळातील अमेरिकेचे इराक, उत्तर कोरिया, क्युबा, अफगाणिस्तान इत्यादी राष्ट्राविषयीचे धोरण. सन 1991च्या खाडी युद्धानंतर इराककडे अण्वस्त्र, रासायनिक अस्त्रे असल्याच्या संशयावर इराकने आर्थिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार हा ओसामा बिन लादेन हा अफगाणिस्तानमध्ये लपलेला आहे. याचा सुरुवात जेव्हा अमेरिकेला लागलेला होता तेव्हा अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्राच्या मदतीने त्या ठिकाणी ओसामा बिन लादेनला पकडण्याची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. एवढंच नव्हे, 1998 साली भारत पाकिस्तान केलेल्या अणुचाचण्या जेव्हा केल्या गेल्या होत्या तेव्हा अमेरिकेनं दोन्ही राष्ट्रावर अनेक आर्थिक निर्बंध त्या ठिकाणी लादले. म्हणजेच काय की राष्ट्रीय संबंध संवर्धन करण्यासाठी अनेक मार्गाचा वापर त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र करत असताना आपल्याला दिसून येते. आज अनेकदा समान राष्ट्रीय हित संबंधाच्या संरक्षणासाठी अनेकदा 2 किंवा अधिक राष्ट्रांच्या युती प्रस्थापित होत असतात. विशिष्ट उद्दिष्टपूर्ती हा अशा युतीचा आधार असतो आणि उद्दिष्टपूर्तीनंतर अशा या युतीला यायला जातात. कोणत्याही हित संबंधाच्या पूर्तीसाठी या युती निर्माण झाल्या आहेत यावर त्यांचा कार्यकाळ अवलंबून असतो. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, सोव्हिएत रशिया यासारख्या राष्ट्रांची युती तयार झाली होती. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर ही युती लोकशाही, भांडवलशाही आणि साम्यवादी अशा राष्ट्रांमध्ये विभागली गेली. इराकचा कुवेतवरील हल्ला परतून लावण्यासाठी सन 1991 साली आणि दहशतवादाच्या निर्मूलनासाठी सन 2001 साली अफगाणिस्तानातील तालिबान शासनाविरुद्ध अमेरिकेचा आणि त्याच्या मित्र राष्ट्रांची युती विशिष्ट हित संबंधाच्या पूर्तीसाठीच होती. आज आपण बघतो की रशिया, चीन तसेच मध्य आशियातील राष्ट्रांना धार्मिक दहशतवादाचा मोठा सामना करावा लागत आहे. दहशतवादाचे निर्मूलन हे या राष्ट्राचे सामान्य ध्येय आहे. याच्या पूर्तीसाठी सन 1996 साली चीन, रशिया आणि मध्य आशियातील 3 राष्ट्रे याच राष्ट्रांनी मिळून शंघाय 5 नावाची एक युती प्रस्थापित केली. समान आर्थिक हित संबंधाचे संरक्षण करण्यासाठी आसियान, सार्क, एपेक, नाफ्टा, युरोपियन युनियन यासारखी व्यापारी संघटना त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रादेशिक संघटना हे देखील काय आहे की
राष्ट्रहित संबंधाचे संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेल्या संस्था आहेत. मग या संस्था अनेकदा काय होत असतं की अनेक श्रीमंत राष्ट्रे विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांना आर्थिक मदत त्या ठिकाणी करत असतात. निधी देऊन आपल्या हित संबंधाचे संरक्षण करत असतात. अमेरिकेने या मार्गाचा वापर तर शीतयुद्धाच्या काळापासून करत आलेला आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे अशा स्वरूपामध्ये की एक प्रकारचा जागतिक परिस्थिती पटलावरती आपला दबदबा त्या ठिकाणी राहिला पाहिजे, यासाठी अनेक विकसित राष्ट्र अविकसनशील किंवा विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मदत किंवा अनेक त्या ठिकाणी मदत, लष्करी करारासारख्या मदत त्या ठिकाणी देत असतात. हा एक हित संबंधाचा त्या ठिकाणी भाग आपल्याला म्हणता येईल. यानंतर वर्ल्ड बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून विकसनशील राष्ट्रासाठी जे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम आर्थिक मदतीची पुरवठ म्हणून देण्यात आलेला आहे, तो अमेरिकेसारख्या राष्ट्रांचे आर्थिक संबंध जोपासण्यासाठीचा एक मार्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण राष्ट्रहित संबंध जोपासण्यासाठी अनेक मार्गाचा त्या ठिकाणी वापर केला गेलेला किंवा परिस्थितीजन्य वापर त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. यानंतर राष्ट्रहित संबंध आणि परराष्ट्र धोरण. जोसेफ फ्रँकेल सारखा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचारवंत म्हणतात की राष्ट्रहित संबंधांना परराष्ट्र धोरणाचा हा पाया म्हणून संबोधतो. कारण परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, स्वरूप आणि दिशा राष्ट्रहित संबंधाच्या आधारावर निश्चित केली जात असतात. अर्थात राष्ट्रहित संबंध कोणत्या मर्यादेपर्यंत परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतात हे सांगणे अवघड आहे. राष्ट्रहित संबंधाची जपणूक करण्यासाठी परराष्ट्र धोरण हे प्रामुख्याने साधन आहे असे मानणारा वास्तववादी विचारवंताचा गट एकीकडे, तर राष्ट्रीय स्वार्थ हा परराष्ट्र धोरणाचा आधार नसावा. परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, सहकार्य, विकास अशा उदात्त हेतूंच्या पूर्ततेसाठी साधन म्हणून वापरावे असे म्हणणारा आदर्शवादी विचारवंताचा गट दुसरीकडे अशी विभागणी झालेली दिसते. हॅश मार्गेन्थ्यूने पहिल्या मताचा तर रेनॉल्ट यांनी दुसऱ्या मतप्रवाहाचा पुरस्कार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्र हो, जसं की जोसेफ फ्रँकल या विचारवंत काय म्हणतात की राष्ट्रहित संबंध जपणूक करण्यासाठी प्रत्येक परराष्ट्र धोरणामध्ये त्याला स्थान देण्यात आले. कारण कोणताही राष्ट्र, देश आपली परराष्ट्र नीती, फॉरेन पॉलिसी त्या ठिकाणी अवलंब करत असताना आपल्या राष्ट्रीय हित त्याला प्राधान्य त्या ठिकाणी देत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले हित संबंध किंवा राष्ट्रीय हित कसं अबाधित राहील या दृष्टिकोनातून विचार त्या ठिकाणी केलेले आहेत. कारण अलीकडील काळामध्ये हॅश मॉर्गेन्थ्यूच्या वास्तववादी सिद्धांतामध्ये राष्ट्रीय हिताला परराष्ट्र धोरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं प्राधान्य त्या ठिकाणी दिले असं एक जगामध्ये रूढ आहे. परंतु काही विचारवंत, रेनॉल्डसारखे विचारवंत म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हिताला तिलांजली दिली पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणामध्ये शांतता, सहकार्य, मैत्रीपूर्ण संबंध या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं पाहिजे. यासाठी राष्ट्रीय हित हे सर्वतोपरी असले नाही पाहिजे अशी भूमिका रेनॉल्डसारखे या विचारवंतांनी घेतली आपल्याला दिसून येत असते. कोणत्याही राष्ट्राचा जो नेता असतो किंवा प्रमुख असतो तो आपल्या देशाची परराष्ट्र नीती ठरवत असताना आपलं देशाचं राष्ट्रहित धोक्यात घालून परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखत नसतो. आपल्या राष्ट्रहितालाच प्रत्येक देशाचा राष्ट्रीय नेता किंवा प्रमुख त्या ठिकाणी प्राधान्य त्या ठिकाणी देत असताना आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये मग परराष्ट्र धोरणमध्ये राष्ट्रीय हित संबंधाला अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे, अखंडत्वाचे संरक्षण करणे, राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा विकास साधणे, राष्ट्राच्या प्रगतीसाठी पोषक आंतरराष्ट्रीय परिस्थिती, द्विपक्षीय करार, युती, सत्ता समतोलाचे राजकारण, सामूहिक सुरक्षितता राखणे या मार्गात तयार करणे हे राष्ट्रीय हित संबंधाचे असणारे आधार परराष्ट्र धोरणाचे देखील प्रमुख उद्दिष्ट असतात. अशा प्रकारे राष्ट्रीय हित संबंधाच्या जपणुकीसाठी परराष्ट्र धोरणाचा, राजनयाचा वापर केला जात असतो.
परराष्ट्र धोरणांतर्गत घेण्यात आलेले निर्णय प्रत्येक वेळी राष्ट्रहित संबंधाच्या दृष्टिकोनातूनच घेतले जातात असे नाही, तर अनेकदा राजकीय नेतृत्व, देशांतर्गत राजकारण आपले स्थान बळकट करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा एक साधन म्हणून वापर करते. आर्थिक सामाजिक विकासात शासनाला आलेल्या अपयशाचा पांघरून घालण्यासाठी किंवा त्यापासून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी जनतेच्या धार्मिक सांस्कृतिक भावनांना आव्हान देणारे निर्णय घेतले जातात. परिणामी किंवा राष्ट्रहित संबंध हा परराष्ट्र धोरणाचा पाया असतो असे म्हणणे चुकीचे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आपण बघितलंय की राष्ट्रहित संबंध मध्ये परराष्ट्र धोरण आखत असताना महत्त्व दिला गेला पाहिजे असा एक हॅन्जे मॉर्गेसारखे विचारप्रवाह आहे. तर रेनॉल्डसारखा विचारवंत राष्ट्रहित संबंध किंवा राष्ट्रहिताला परराष्ट्र धोरणामध्ये प्राधान्य त्या ठिकाणी दिलं गेलं नाही पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. बरेचदा राष्ट्रहित संबंधाला प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरण आखत असताना महत्त्व देतच असं नाही आहे. कारण बऱ्याचदा देशांतर्गत निर्णय घेत असताना किंवा देशांतर्गत परिस्थितीला आपल्या शासनाला किंवा आपल्याला तोंड द्यावा लागू नये किंवा जनतेचा रोष कमी करण्यासाठी अनेकदा परराष्ट्र धोरणामध्ये अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात. यासाठी पाकिस्तान, भारत असे अनेक देश नेहमी प्रयोग त्या ठिकाणी करत असतात. कारण आपल्या अपयशाचं खापर आपल्याला फुडू नये किंवा लोकांचा राग शांत व्हावा किंवा लोकांचं मत हे दुसरीकडे वळवण्याच्या भूमिकेसाठी अनेकदा इच्छाही नसताना परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखलं जात असतं. मग अशा वेळी राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्या जाईलच अशी भूमिका त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. अशा स्वरूपामध्ये राष्ट्रहित आणि परराष्ट्र धोरण हे अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना त्या ठिकाणी दिसून येतात. परंतु काही वेळेस राष्ट्रहिताला तिलांजली देण्याची भूमिका अनेकदा नेतृत्वानं देखील केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा स्वरूपामध्ये राष्ट्रहित ही संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाणवते किंवा दिसते. आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्ण करून देऊया. धन्यवाद.